राजकारणापासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना डिवचले. मुंब्रा येथे जाऊन गोल टोपी घालणाऱ्यांना, दाढीवाल्यांना मराठी बोल असे म्हणण्याची हिंमत यांच्यात आहे का? येथे जाऊन असे म्हटल्यास कानाखाली खाऊन ते येथील असे कृपाशंकर सिंह म्हणाले. त्यांनी ठाकरेंना हा टोला लगावलाय. शनिवारी रात्री कृपाशंकर सिंह हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी विधान केले. भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच मीरा भाईंदरमध्ये एक वादग्रस्त विधान केले होते. उत्तर भारतीय महापौर बसेल इतके उमेदवार निवडून आणू असे विधान केले होते. या विधानानंतर महापालिकेविरोधात टीका केली जात होती. शनिवारी रात्री पुन्हा एकदा कृपाशंकर सिंह यांनी एक विधान केले. ठाण्याचे शिंदे गट आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते आले होते. येथील प्रभाग क्रमांक 4च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी बोलताना विधान केले. कृपाशंकर सिंह म्हणाले की सर्व 29 महापालिकेत महायुतीची सत्ता येईल. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकास आणि विश्वास या मुद्द्यावर निवडणूक लढवित आहेत. दुसरे लोक हे भाजी विक्रेता भाजी विकत असल्यास 2 लोक जातात, त्याला मराठी बोल म्हणतात, नाही बोलले तर मारतात. यांची हिंमत आहे का? मुंब्रामध्ये जाऊन मराठी बोल म्हणायची, गोल टोपी आणि दाढीवाल्याला मराठी बोल म्हणायची, तिथे कानाखाली खाऊन येतील, तेथे यांची हिंमत नाही असे सिंह म्हणाले. ठाणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 29 वगळता उर्वरित 32 प्रभागांमध्ये प्रत्येकी 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. प्रत्येक मतदान करायचे की एकाच उमेदवाराला मतदान करायचे असा विचार अनेक मतदारांच्या मनात आहे. परंतु ठाणे महापालिकेने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार तुम्हाला 4ही उमेदवारांना तुमच्या पसंतीनुसार मतदान करावे लागणार आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिट्टी वाजेल व शिट्टी वाजल्यानंतरच तेथून बाहेर पडावे लागणार आहे. ठाणे महापालिका निवडणूक जाहीर झाली असून 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचाराचा अंतिम टप्पा आता आला असल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली. असे असले तरी प्रचारात कमी दिवस मिळाल्याने मतदान कसे करावे याबाबत उमेदवारांना त्यांच्या मतदारांना स्पष्टपणे सांगता आले नाही. त्यामुळे नक्की 4 वेळा मतदान करावे की 1-2 वेळा असा प्रश्न मतदारांना पडला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील एकूण 33 प्रभागांमध्ये विभाजन करण्यात आले असून 131 नगरसेवकांच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. प्रभाग क्रमांक 1 ते 28 आणि 30 ते 33 या एकूण 32 प्रभागात प्रत्येकी 4 जागांसाठी मतदान होणार असून प्रभाग क्रमांक 29 मध्ये 3 जागांसाठी मतदान होणार असल्याचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले. मतदान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या साहाय्याने घेण्यात येणार असून बॅलेट युनिटवर संबंधित प्रभागानुसार 3 किंवा 4 मतपत्रिका उपलब्ध असणार आहेत. प्रत्येक प्रभागातील जागांना अ, ब, क, ड अशी नावे देण्यात आली. प्रत्येक प्रभागात अ जागेची पहिली मतपत्रिका पांढऱ्या जागेची, तर ब जागेची दुसरी मतपत्रिका फिकट गुलाबी रंगाची, तर क जागेची तिसरी मतपत्रिका फिकट पिवळ्या रंगाची आणि चौथी ड जागेची मतपत्रिका फिकट निळ्या रंगाची असणार आहे. प्रत्येक मतदाराला वरीलप्रमाणे 4ही जागांसाठी मतदान करणे बंधनकारक असणार आहे. मतदारांनी 4ही जागांसाठी मतदान पूर्ण केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातून शिट्टीचा आवाज येऊन यंत्रावरचे दिवे बंद होणार आहेत. त्यानंतर मतदान यंत्र पुढील मतदारांच्या मतदानासाठी पुनश्च उपलब्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री ठाणे महापालिका निवडणुकीनिमित्ताने महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी दुचाकी रॅली काढली होती. ठाणे महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकावा असे आवाहन त्यांनी प्रचारादरम्यान केले. तसेच पुढील काळातही विकासाची गती अधिक वाढवली जाईल असेही ते म्हणाले. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रचार दौरा आणि दुचाकी रॅली काढण्यात आली होती. यावेळी शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, वाहतूक व्यवस्था, आरोग्य व शिक्षण या सर्व क्षेत्रात ठोस कामे करण्यात आली असून पुढील काळातही विकासाची गती अधिक वाढवली जाईल. ठाणेकरांनी आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मते देऊन महापालिकेवर पुन्हा भगवा फडकवावा असे ते म्हणाले. शिवसेनेच्या पाठीशी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. शहराचा विकास, सुरक्षा आणि सुशासनासाठी शिवसेना सक्षम पर्याय असल्याचे ते म्हणाले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर ठाण्यात महायुतीमध्ये आम्हाला योग्य जागा मिळाव्यात यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, पण वाटाघाटीमध्ये कमी जागा आमच्या वाट्याला येत होत्या. अपेक्षित जागा वाट्याला येत नसल्याने आम्ही स्वतंत्र लढत आहोत, असे स्पष्टीकरण महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. मंत्री आदिती तटकरे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या ठाण्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महायुतीच्या माध्यमातून या निवडणूक लढाव्यात असा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न होता. मात्र प्रत्येक पक्षाला संघटना वाढवायचा असतो, त्याचबरोबर प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की आपण निवडणूक लढवावी. महायुती अपेक्षित जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळत नव्हत्या. पक्षाच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की जास्तीत जास्त जागा आपल्याला लढवायच्या आहेत, त्यामुळेच आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवत आहोत, असेही तटकरे म्हणाले. ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना, शिंदेगड, भाजपातील बंडखोर विविध प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल करून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. या बंडखोरांविरोधात अखेर भाजप आणि शिंदे गटाने निलंबनाची कारवाई केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शिंदे गटाचे खासदार तथा ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के आणि भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले यांनी जाहीर निवेदन प्रसिद्ध करून याबाबत स्पष्टीकरण दिले. काही अपक्ष उमेदवारही त्यांना पक्षाकडून समर्थन असल्याबाबत प्रचार करत होते, त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली होती. ठाणे महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी युतीस विरोध केला होता. युती झाल्यानंतर काही प्रभागांमध्ये भाजपचे पदाधिकारी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत, तर शिंदे गटामध्येच काही ठिकाणी गटबाजी झाली असून उमेदवारी नाकारल्याने शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवित असल्याचे चित्र आहे. या उमेदवारांमुळे महायुतीला फटका बसणार असल्याचे बोलले जाते, परंतु या पदाधिकाऱ्यांविरोधात पक्षाने कारवाई केली नव्हती. हे पदाधिकारी पक्षाचे समर्थन असल्याप्रमाणे प्रचार देखील करत होते. काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शिंदे गटाचे खासदार तथा ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के आणि भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले यांनी जाहीर निवेदन प्रसिद्ध करून संबंधित बंडखोरांचे निलंबन केल्याचे स्पष्टीकरण दिले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.